Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आज आहे हरतालिका तृतीया. सर्वात सुरुवातीला हरतालिका तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज फास्ट असल्यामुळे व्हिडिओची सुरुवात करते आहे चहाने. तर छान कडक असा चहा तयार झालेला आहे आणि तो झाल्यानंतर मग पूजा करायला घेणार आहे. तर या व्हिडिओचा मॉर्निंग टू आफ्टरनून रूटीन हा ऑलरेडी मी शेअर केलेला आहे आणि हा नेक्स्ट पूजेचा स्पेशल व्हिडिओ मी आज शेअर करत आहे. तर आता पूजा करायला घेतली. तर सुरुवातीला छान स्वस्तिकची रांगोळी काढून पाट टाकला आणि पाटावर एक वस्त्र टाकले. त्यावर लाल वस्त्र टाकून घेतले आणि आता इथे रांगोळी काढली. तर सुरुवातीला मी पूजेची तयारी करून घेत आहे, बेसिक तयारी, आणि बाकी मी पूजा ही साडी घालून करणार आहे. तर इथे रांगोळी झालेली आहे तयार. तर हरतालिकेसाठी मी अशी तयार झालेली आहे. तर कसा वाटला माझा लूक मला कमेंट करून नक्की सांगा. तर ह्या आहेत माझ्या नणंद म्हणजे ताई. त्या आता समया लावून घेत आहे आणि त्यानंतर आम्ही पूजेची सुरुवात करूया. तर सुरुवातीला गणपतीची पूजा करून आम्ही गौर काढायला घेतली. गौर ही रेतीची काढतात आणि त्यानंतर शंकरांची पिंड आणि 12 लिंग हे सर्व आणि पार्वती मातेची प्रतिमा हे सर्व काढल्यानंतर कळसाची मांडणी मी करत आहे. तर सुरुवातीला मी रास टाकून घेतले, त्यावर कुंकू आलं आणि कळस रेडी करून त्यावर कळस मांडला. तर कोणत्याही पूजेची तयारी ही सुरुवातीला कळस मांडूनच करायला हवी, म्हणून सुरुवातीला कळस मांडून घेतला आणि त्यानंतर आता हरतालिकेची पूजा करायला सुरुवात करूया. तर सुरुवातीला कुंकू आणि अष्टगंध वाहून घेतलं. तर आई जशा जशा सांगत होत्या तसं आम्ही तिथे पूजा करत होतो. त्यानंतर पंचामृत वाहून घेतलं. तर आज आमचा तिघींचा पण फास्ट होता. त्यानंतर कळसाला मी माळ वाहून घेतली. तर सुरुवातीला मी शंकरजीच्या पिंडेला बेल वाहून घेत आहे आणि बेल वाहल्यानंतर मी वनस्पती वाहणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही तिघींनी पण पूजा करून घेतली. आणि बेल वाहताना ओम नमः शिवायचा जप करायचा असतो, तो सुद्धा मी करत होते.
इथे आमची हरतालिकेची संपूर्ण पूजा झालेली. त्यानंतर तिथे प्रसादामध्ये पेढे दाखवले. तर मुलांनी सुरुवातीलाच पेढा खाऊन घेतला. तर लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, त्यांना सर्व काही माफ असतं, तर म्हणून मी त्याला काही बोलले नाही. तर अशा पद्धतीने आम्ही हरतालिकेची पूजा करून घेतली. आणि पूजा मांडून झाल्यानंतर आम्ही आरती करायला सुरुवातीला हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर आरती करून घेतली. तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.